नमस्कार मित्रांनो. आज रामेश्वरम कॅफेचं जे अतिक्रमण झालेलं आहे तर ते तोडण्यात आलं आणि मोठमोठे जे नेते आहेत त्यांचे पण घरं अतिक्रमणात आहेत. मोठमोठ्या नेत्यांचे जे बिझनेस आहेत, ज्यांचे हॉटेल आहेत ते पण अतिक्रमणात आहेत, पण त्यांच्यावर कारवाई होताना आपण पाहत नाही. बरं, तुम्ही सामान्य लोकांवर जे इथे काही उभारू पाहत आहेत त्यांच्यावर कारवाई करता. मग रामेश्वरम कॅफे म्हणजे हत्तीसारखा बिझनेस आहे त्यांचा. त्यांना तसाही काही फरक पडणार नाही, याच्यातून त्यांचं प्रमोशनच होईल. पण जे गरिबीतून वरी आलेले आहेत त्यांचे जे दुकानं आहेत, त्यांनी जे बाहेर काही मांडलेलं असतं ते पण तुम्ही उद्ध्वस्त करता. पण उद्ध्वस्त केल्यानंतर तिथं सौंदर्यपूर्ण कोणती गोष्ट होत नाही, तर त्याचं पण अंमलबजावणी लगेच केली पाहिजे. रामेश्वरम कॅफेनं बसायला वगैरे चांगले सिटिंग अरेंजमेंट केल्या होत्या लोकांसाठी. चांगलं सौंदर्यपूर्व वातावरण त्यांनी निर्माण केलं होतं. तर त्याच्या बदल्यात काहीतरी चांगलं व्हावं. तिथं उकरडेली माती, नाली आणि नालीतलं पाणीच आता लोकांना दिसेल, तर ते नाही दिसायला पाहिजे. याच्यासाठी अंमलबजावणी करणं ही आता पुणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे. बघू आता त्या उकरलेल्या मातीमध्ये किती दिवसानंतर तिथं विकास होतो. ते झाडं, कुंड्या सर्व सर्व उद्ध्वस्त केलेलं आहे त्या जागेचं. एक खाद्यप्रेमी म्हणून आणि रामेश्वरम कॅफेचा खरंच मी फॅन आहे की त्या माणसानं शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. तर त्याच्यासाठी दुःख आहे की पुण्यामध्ये एखादा माणूस काहीतरी उभा करू इच्छितो आणि लोकांना ते पसंतीस जातं आणि त्याचं असं विद्रुपीकरण होतं. बघा मित्रांनो, प्रत्येकाने आवाज उठवायला पाहिजे याच्यामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.